नमस्ते, मी शैलजाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण सोप्या पद्धतीने दही कसं लावायचं ते पाहिलं. आता आपण बघूया दही कसं तयार झालं आहे ते. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, अजिबात पाणी नाही आहे त्याच्यामध्ये, एकदम घट्ट दही लागले आहे. आणि दुसरं आपण मातीच्या मडक्यामध्ये पण लावलं होतं, ते पण तुम्ही बघू शकता. हे बघा, अजिबात पाणी नाही आहे, एकदम घट्ट दही आहे. म्हणजे आपण सुरीने पण कापू शकतो. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी टोपातलं पण आणि आपण मातीच्या मडक्यामध्ये जे दही लावलं होतं ना, दोन्ही ह्याच्यातलं मी पीसेस काढून घेतले आहेत दह्याचे. पण बघा, अजिबात पाण्याचा अंश नाही आहे, एकदम घट्ट दही आहे. आता ह्या दह्यापासूनच आपल्याला लस्सी बनवायची आहे, मँगो लस्सी. तर आपण सुरुवात करूया. आता आपण मँगो लस्सी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. 2 हापूस आंबे घेतले, साल काढून त्याचे मोठे मोठे पीसेस करून घेतले. नंतर आपल्याला लागेल 2 चमचे साखर. तशी ना मी खडी साखर घेतली आहे, तर ती मिक्सरला मी बारीक करून घेतली. नंतर काजू बदाम पिस्ताचे काप लागतील, केशरचे 10-12 काड्या लागतील आणि थोडंसं पाणी लागेल आपल्याला. आणि वेलची पावडर पाव चमचा आणि दही लागेल. दही मी हे अर्धा लिटर आहे दही. हे बघा, हे एवढं सगळं दही मी वापरणार आहे. तर हे अर्धा लिटर दही आहे, हे सगळं वापरणार आहे मी 2 मँगोसाठी. आता आपण कृतीला सुरुवात करूया. केशरच्या 10-15 काड्या घेतल्या, त्याच्यात थोडंसं 1 चमचा पाणी ओतलं आहे. आणि आता आपण हे खलबत्त्यामध्ये थोडंसं असं जरा बारीक करून घेऊया, म्हणजे आपल्या लस्सीला छान कलर येईल. हे बघा, किती छान मस्त कलर वाटतोय बघा. आता हा आपल्याला लस्सीमध्ये वापरायचं आहे. स्टीलचं मोठं जार असतं किंवा मिक्सरचं, ते पण वापरू शकता, किंवा असं छोटं असेल तर ते पण वापरू शकता. हे अर्धा लिटर दही जे आपण ताजं लावलेलं आहे ना, ते दही आपण वापरणार. आणि हे 2 हापूसचे आंबे वापरणार आहे. ते आता मिक्सर जारमध्ये मी फिरवून घेते. आणि हे 2 चमचे खडीसाखर घेतली आहे, ती पण वापरणार आहे. नंतर वेलची पावडर पाव चमचा. आणि हे जे आपण केशरचं पाणी काढून घेतलं आहे ना, ते पण मिक्सर जारमध्ये ओतून घेणार आहे मी आणि मिक्सर लावून घेणार आहे. हे बघा, मँगो मी पहिल्यांदा मिक्सरला लावून घेतला. नंतर दही घेतलं. दही टाकल्यानंतर जे आपण हे केशरचं पाणी करून घेतलं होतं ना, ते पण टाकलं आणि 2 चमचे साखर टाकली. आता परत एकदा मिक्सरला लावून घेते. वेलची पावडर टाकायची. आता परत एकदा मिक्सरला लावून घेते. आपण जे मँगो घेतले होते 2 मोठे पीसेस करून, ते मँगो, नंतर दही अर्धा लिटर, साखर, वेलची पावडर आणि केशर आपण पाणी टाकून मिक्स केलं होतं, ते पण टाकलं केशर. असं सगळं मिक्स करून मी मिक्सरला लावून घेतलं. आता आपली मँगो केशर लस्सी तयार आहे. आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया. 2-3 चमचे दही घेतलं आणि ते चांगलं असं छान असं फेटून घेतलं. आता हे पहिल्यांदा आपण ग्लासमध्ये 2 चमचे घेऊया. आता लस्सी ओतूया. हे बघा, दही आपण लावतो ना, तेव्हा असं वर थोडी अशी साय येते.
तर ते पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. तर ते मी थोडंसं 1 चमचा टाकते, 1 ते 2 चमचे टाकते. आणि थोडंसं काजू बदाम पिस्ताचे काप. आपली मँगो लस्सी तयार आहे. माझी ही मँगो लस्सीची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.